काळात समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. आयुष्यामधले आनंद काय याची जी व्याख्या आहे आमचा 40 दिवसाचा उपवास काळ असतो. कार्यक्रम नसतात, त्यामुळे कार्यक्रमापासून दूर असतात. आयुष्याची आणि आनंद जीवनाची जी काही सूत्र सांगितलेली आहे ती अतिशय सुंदर त्यांनी सांगितले. वसईची आगळी वेगळी परंपरा. उपवास काळात व्याख्यानांची वैचारिक मेजवानी. येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण करून देणाऱ्या पवित्र प्रायश्चित्त काळाला सुरुवात झाली आहे. या काळात वसईत एक अनोखा उपक्रम असतो, तो म्हणजे वैचारिक व्याख्यानांचा. राखेचा बुधवार म्हणजे ॲश वेन्सडे ते ईस्टर असे 40 दिवस हा पवित्र उपवास व पश्चात्तापाचा काळ सुरू राहतो. या काळात ख्रिस्ती बांधव उपवास, दानधर्म आणि प्रार्थना करून आत्मशुद्धी करतात. या काळात वसईत विविध विषयांवर माहिती देणाऱ्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते. वसईत दर रविवारी ही आगळीवेगळी परंपरा जपली जात आहे. परंतु हा जो आमचा 40 दिवसाचा उपवास काळ असतो, यामध्ये लोक कार्यक्रम नसतात, त्यामुळे कार्यक्रमापासून दूर असतात आणि त्यांच्याकडे वेळ असतो. म्हणून या रविवारच्या दिवशी सकाळी आम्ही ही उपवासकालीन व्याख्यानमाला गेल्या 12 वर्षापासून आयोजित करत आहोत. जीवन विकास मंडळ, प्रबोधन प्रतिष्ठान आणि लोकसेवा मंडळ या संस्थांकडून सामाजिक, वैज्ञानिक आणि आरोग्यविषयक विषयांवर आधारित व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात आले आहे. काळात समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे की निर्णय प्रकारचे प्रोग्राम आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होतात आणि विशेषतः समाजाला दिशा देण्यासाठी नवीन नवीन विषय म्हणजे अली जग कुठे चाललंय पेक्षा खूप मोठे प्रश्न समाजासमोर आहेत आणि वर्षभर ह्या लोकमंडळ सभागृहामध्ये निर्णय प्रकारचे उपक्रम चालू असतात. दर रविवारी होणाऱ्या या व्याख्यानाला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो. आयुष्यामधले आनंद काय याची जी व्याख्या आहे सांगितलं त्याने. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद असतो, समाधान, दुसरी सेवा करणं, स्वतः वागणं, घरगुती नुसतं शोधत असतो इकडे तिकडे, घरामध्ये चिडचिड करणं, शांती न ठेवणं, अशा सगळ्या गोष्टींमध्ये मला खूप भावलं. अतिशय सुंदर आहे, आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहे. मॅडमने जे संपूर्ण सुतोवाच जे केलेलं आहे, जे आयुष्याची आणि आनंद जीवनाची जी काही सूत्र सांगितलेली आहे ती अतिशय सुंदर त्यांनी सांगितले. आणि याचा जर आपण जीवनात अवलंब केला तर मला वाटतं आपलं जीवन अधिक सुखकर आणि आनंद झाल्याशिवाय राहणार नाहीये असं मला वाटतं. सामाजिक आणि समकालीन विषयांवर आधारित असलेल्या या व्याख्यानमाला वसईच्या संस्कृतीमध्ये आपली आगळी वेगळी ओळख टिकवून आहेत.